हालेलुया. देवाच्या नावाला धन्यवाद देते की परमेश्वराचं गौरव करण्यासाठी हा वेळ समय देवाने दिला. देवाचे आभार मानते. निर्गम याचा दुसरा अध्याय. मोशेचा जन्म कसा झाला याविषयी बघू. तर मोशेचा जन्म, देवाचं वचन सांगतं की लेवी वंशातल्या पुरुषाने लेवी वंशातली स्त्री संगती लग्न केलं आणि ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. हालेलुया. आणि ते बालक सुंदर आहे. ते बालक सुंदर होतं आणि ते बालक सुंदर असताना हेरोद राजाच्या काळामध्ये अशी प्रथा होती, मुलगा जर झाला तर तो मारून टाकायचा आणि मुलगी झाली तर ती जिवंत ठेवायची. तर मोशेचा जन्म ज्यावेळेस झाला त्यावेळेस मोशे एकदम सुंदर होता, दिसायला देखणा होता, गोरा होता आणि त्याचे केस बीस अगदी सुंदर होते आणि ते बालक दिसायला सुंदर होतं. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की ते बालक लहान असताना त्याच्या आईने त्याला, आता ते बालक खेळायला लागल्याच्या नंतर त्या बाळाचा आवाज येईल, त्या बाळाला कोणीतरी त्या बाळाचा आवाज ऐकल, अशा दृष्टीने मोशेच्या आईने त्या बाळाला काय केलं, लपून ठेवलं. आता तिने लपून ठेवायसाठी तिने एक पेटारा तयार केला आणि त्या पेटाऱ्याला तिने राळ लावली आणि त्या पेटाऱ्यामध्ये ते बाळ तिने ठेवलं आणि पॅक बंद केलं की त्या बाळाचा घात होऊ नये, त्या बाळाला कुणी पाहू नये म्हणून मोशेच्या आईने काय केलं, त्या बाळाला त्याचं संगोपन व्हावं, त्याचं रक्षण व्हावं म्हणून त्या बाळाला एका झुडपाच्या, नदीच्या काठी झुडपाच्या आड त्या पेटारा तिने नेऊन ठेवला. आणि परमेश्वराचं वचन सांगतं की त्या नदीच्या काठाजवळ तिने तो पेटारा ठेवला आणि तिथं हेरोद राजाची मुलगी आंघोळीला स्नान करण्यासाठी तिथे आली. आणि ती मुलगी तिथे आली असताना त्याबरोबरच्या ज्या दास्या होत्या त्या तिच्या बरोबर होत्या आणि त्या हेरोद राजाच्या मुलीचं लक्ष त्या झुडपाच्या आड तो पेटारा ठेवलेला त्या पाण्याच्या कडेला तिचं लक्ष गेलं आणि तिने सांगितलं का ते जो दिसतोय तो पेटारा तो इकडं घेऊन या. आणि त्या दासींनी काय केलं, तो पेटारा तिच्याकडं आणला. ती म्हणे आपण उघडून बघू त्याच्यामध्ये काय. आणि मग त्याने ते उघडलं. त्यावेळेस त्या पेटाऱ्यामध्ये एकदम सुंदर बाळ होतं आणि दिसायला सुंदर होतं. आणि ज्यावेळेस तिने ते पेटारा उघडला त्यावेळेस ते बाळ रडायला लागलं आणि रडायला लागल्याच्या नंतर त्या बाळाची जी आई होती, बहीण होती, ती जरा दूर उभी राहिली. आता ते बाळाला वाहून जाईल का, त्याला कोणीतरी घेऊन जाईल अशा दृष्टिकोनातून ती लांबून त्या बाळाला बघत होती. नाही का, प्रत्येक आईचं लक्ष आपल्या लेकरांकडं असतं. जोपर्यंत ते बाळ लहान असतं तोपर्यंत आई त्या बाळाचं काही करत असती, त्याच्याकडं लक्ष देत असती, त्याचा घात होऊ नये, त्याचं नेहमी रक्षण व्हावं असं प्रत्येक आईच्या याच्यामध्ये काय असते, विचार असतात. आपल्या लेकराचं ती काय करत असती, रक्षण करत असती. आणि त्या बाळाला सुरक्षित राहावं म्हणून तिने त्या पेटाऱ्यामध्ये ते बाळ ठेवलं होतं.
आणि ज्यावेळेस त्या बाळाचा जन्म होत होता त्यावेळेस ज्या सुईणी होत्या त्या घरी जाऊन चौकशी करायच्या. आणि हेरोद राजाने त्यांना सांगून ठेवलेलं होतं की जी बाई डिलिव्हरी होईल तिच्या घरी जाऊन तुम्ही काय करा, मुलगा झाला किंवा मुलगी झाली ते येऊन हेरोद राजाला ते काय करत होते सांगायच्या. आणि पण त्या सुईणी ज्या होत्या त्या परमेश्वराचं भय मानणाऱ्या होत्या, त्या देवाचं भय मानणाऱ्या अशा होत्या. मुलगा झाला तरी त्या हेरोद राजाला सांगत नव्हत्या आणि त्या म्हणायच्या का आम्ही जाण्याच्या अगोदर त्यांची डिलिव्हरी होती, म्हणून त्याचं तिथं काही चालत नव्हतं. आणि त्या देवाचं भय मानणाऱ्या होत्या, त्या चाडी करणाऱ्या नव्हत्या आणि त्या परमेश्वराला भीत होत्या. आणि त्या लेकराचं रक्षण व्हावं म्हणून त्या काय करत होत्या, खरं सांगत नव्हत्या, है ना. तसं त्या आईला काय, त्या बाळाचं रक्षण व्हावं म्हणून तिने काय केलं होतं, एका झाडाच्या झुडपाच्या आड त्या लेकराला पेटाऱ्यात तिने ठेवलं होतं, आहे ना. का प्रत्येक आईला वाटतं आपल्या लेकराचं काय व्हावं, रक्षण व्हावं, सुरक्षित राहावं आणि त्याची दृष्टी कोणावर पडू नये. तर ते पाण्यात जरी वाहून गेलं तरी ते कुणाला तरी भेटल किंवा कोणीतरी त्याला घरी नेऊन त्याचं संरक्षण करील. अशा दृष्टिकोनातून तिने काय केलं होतं, त्या बाळाला त्या झुडपाच्या आत नेऊन ठेवलं. ज्यावेळेस तिने नेऊन ठेवलं त्यावेळेस ती हेरोद राजाची मुलगी होती, तिला मूल नव्हतं आणि तिने तो पेटारा उघडला आणि त्या बाळाला ती घेऊन गेली. आणि मग तिच्याच बरोबर ज्या होत्या दोघीजणी आणि ते बाळ रडायला लागलं, ते कशाशिवाय राहत नव्हतं. ज्यावेळेस आई असती त्या बाळाला ती दूध पाजती त्याच वेळेस ते बाळ शांत होतं. दुसऱ्याचं दूध त्या बाळाला कधी लागू नाही होत. हालेलुया. आणि त्या दोघी जणी जे होत्या तिच्याबरोबर त्यांनी म्हटलं ह्या बाळाला नाही का वाढीसाठी किंवा या बाळाला दूध पाजण्यासाठी एखादी ताई बोलू का इब्री लोकांमधली. तर ती म्हटली हो हो, जाऊन तिला आणा, कोण असेल तर तिला घेऊन आणा. आणि मग या दोघी जणी ज्या होत्या आणि ज्या बाळाची आई होती त्या बाळालाच त्या घेऊन आल्या. हालेलुया. आणि त्या बाळाला घेऊन आल्या आणि मग हेरोद राजाची जी मुलगी होती तिला पण मूल नव्हतं आणि तिला सांगितलं का हे बाळ जोपर्यंत मोठं होत नाही तोपर्यंत तुझ्याजवळ राहू दे आणि एकदा मोठं झाल्याच्या नंतर माझ्याकडं आणून दे आणि या बाळाला तू काय कर, दूध पाज आणि त्याचं वेतन मी तुला देईन. त्या बाळाचे काय पैसे होतील दुधाचे ते मी तुला देईन. मग त्या बाळाला बाळाच्या आईला किती आनंद झाला असेल, आहे का नाही. का त्या बाळाला त्याची आई पण मिळाली, तिला दूध पाजायला पण मिळालं आणि त्या आईला एक आनंद पण मिळाला आणि जी तिला भीती होती ती भीती तिची निघून गेली. आणि परमेश्वर कसा आहे का नाही, कधी आपल्याला आपल्या देव लांब करत नाही, है ना. अशक्य गोष्ट परमेश्वर शक्य करतो. परमेश्वराचं वचन सांगतं एक वेळेस आई आपल्याला बाळाला विसरेल पण परमेश्वर आपल्याला विसरत नाही. परमेश्वर आपलं नेहमी रक्षण करतो. त्या देवाचं लक्ष नेहमी आपल्यावर असतं. आता दुपारच्या वेळेला या आंघोळीला तिथं आल्या, ती राजाची मुलगी एवढी श्रीमंत घराण्यातली, परमेश्वराने तिला तिथं आणलं आणि देवाने तिथं आणून तिचं लक्ष त्या बाळावर गेलं आणि त्या पेटाऱ्यावर जाऊन तिने ते पेटारा जवळ घेतला. ते पाहिलं तर त्याच्यामध्ये काय होतं, बाळ होतं, सुंदर बाळ होतं. कधी कधी आई जी असती ती पण आपल्या बाळाला काय करते, सोडून जाते आणि कोणीतरी त्यांचं काय करत असतं, संगोपन करत असतं, ते टाकून देत नाही, है ना. आणि जे आई वडील असं करतात नाही का,
लहान लेकराला कुठं पण सोडून देते, पण त्यांना ज्यांना ते सापडतं ते काय करते, त्यांचं त्यांना रक्षण करते, त्यांना आपल्या घरात ठेवते आणि जो मोठं झाल्यावर ते त्यांचंच होतं आहे का नाही. तसं त्या मोशेला तिने काय केलं, एक संरक्षण देण्यासाठी त्या बाळाच्या आईला त्यांनी बोलावलं. परमेश्वराने त्या बाळाची आणि आईची असं हे केलं नाही आहे ना, ताटात तूट नाही केली देवाने, तिलाच घेऊन आला. आणि मग त्या जे बाळ जोपर्यंत मोठं झाल्याच्या नंतर तिने तिच्या हवाली केलं. आणि मग लहान असताना तिने त्या बाळाच्या आईने तिला दूध पाजलं, त्याला खायला दिलं. त्याचं लहानचं मोठं झाल्यावर तिच्या मनातली भीती निघून गेली. आता ज्यावेळेस लेकरू मोठं होतं त्यावेळेस आईला काळजी राहत नाही. कुठे गेलं, बाहेर गेलं तरी तिला वाटतंय आता त्याला कळतंय है ना, त्याला समजतंय, तो बरोबर घरी येईल. तसं त्या हेरोद राजाच्या काळामध्ये अशी प्रथा होती. म्हणून त्याच्या आईला काय वाटत होती, त्या लेकराची भीती वाटत होती. त्या लहान असताना त्याला जर कोणी पाहिलं, त्याला जर कोणी काही केलं नाही का, तर म्हणून ते संरक्षण काय करत असते आई आपल्या लेकराला मोठं होऊपर्यंत देते. आणि मग ते लेकरू त्याचं नाव त्यांनी मग तिने ते हेरोद राजाच्या मुलीच्या हवाली केलं. आणि मग ती म्हणते का मी या बाळाला काय केलंय, पाण्यातून बाहेर काढले. आणि मग तिने त्याचं नाव मोशे ठेवलं. हा मोशे मोठा झाल्याच्या नंतर देवाचा सेवक झाला आणि तो परमेश्वराबरोबर राहायचा. एक दिवस मोशे आपले सासरेचे मेंढरं चारत चारत रानामध्ये जात असताना त्या मोशेला एक झाड जाळताना दिसलं. आणि मग तो म्हटला, हे झाड का विजत नाही, म्हणून मी काय करतो, जरा त्या झाडापर्यंत जाऊन पाहतो का हा काय प्रकार आहे ना. तर ज्यावेळेस तो मोशे त्या झाडापर्यंत गेला त्यावेळेस ते झाड त्याला जळताना दिसत होतं. आणि मग परमेश्वर मोशेशी बोलला, मोशे का ज्या तुझ्या पायामध्ये ज्या चप्पल आहेत, वाहन आहेत, त्या काय कर तू बाजूला ठेव, इथपर्यंत येऊ नको, कारण हे काय आहे, पवित्र पवित्र जागा आहे, तू इथं येऊ नको. परमेश्वराने मोशेला त्या झाडाच्या आतून काय केलं, दर्शन दिलं. देव आपल्याशी कसं बोलतो आहे ना, परमेश्वर आपल्याला त्याला आज्ञेच्या द्वारे देव त्याच्याशी बोलला. काही झुडूप त्याला जळताना दिसत होतं, हे का विजत नाही, म्हणून मी तिथपर्यंत जाऊन पाहतो. आणि परमेश्वर त्याच्या आतून त्याच्याशी बोलत होता. देवाने त्याचं काय केलं, संरक्षण केलं. तो मोठा झाला, तो देवाच्या भयामध्ये वाढू लागला, त्याला देवाचं ज्ञान मिळालं, परमेश्वराचं शिक्षण मोशेला मिळालं. आणि ज्यावेळेस लहान असताना देवाने त्याचं काय केलं, रक्षण केलं. आपलं पण रक्षण परमेश्वर काय करत असतो, अशा प्रकारे करतो. जसं मोशेचं दर्शन आपलं रक्षण परमेश्वराने केलं है ना. आणि मग परमेश्वर मोशे संगती बोलायचा, परमेश्वर मोशे बरोबर राहायचा. तसंच अशा रीतीने मोशेचा काय झालाय, जन्म झाला. की मोशेला देवाने पाण्यातून काढलं. मोशेचा कोणत्याही प्रकारे घात होऊ दिला नाही, त्याला परमेश्वराने मरू दिलं नाही. अशा प्रकारे देवाने त्याचं काय केलं, रक्षण केलं.